ढवळपुरीतील अवैध गौण खनिज प्रकरण, तलाठ्यावर कठोर कारवाईची मागणी. 21 दिवसात निर्णय न झाल्यास उपोषणाचा इशारा. अहिल्यानगर पारनेर तहसील कार्यालयाअंतर्गत मौजे ढवळपुरी येथील कामगार तलाठी श्री लोंढे यांच्यावर अवैध गौण खनिज वाहतूक प्रकरणात गंभीर आरोप करण्यात आले असून शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडविल्याचा मुद्दा पुढे आला आहे. या प्रकरणी संबंधितांवर महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 अंतर्गत चौकशी करून कठोर शिस्तभंगाची कारवाई करावी व सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ करावे अशी मागणी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ढवळपुरी परिसरातील के रेंज हद्दीत मोठ्या प्रमाणात माती, मुरुम व वाळू उपलब्ध नसल्याने अवैध उत्खनन आणि वाहतूक सुरू असल्याच्या तक्रारी अनेक दिवसांपासून होत आहेत. आर्मी गस्त पथकाकडून वारंवार वाहने पकडली जात असली तरी महसूल विभागाकडून अपेक्षित ती ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी दुपारी सुमारे 2 वाजता ढवळपुरी ते जांभळी मार्गावर गट क्रमांक 854 मध्ये अवैध गौण खनिजांचे वाहन खाली करत असताना तलाठी लोंढे व कोतवाल यांनी कारवाईसाठी धाव घेतली. मात्र महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 48(7) व 48(8) नुसार वाहन व खनिज जप्त करण्याची तरतूद असतानाही संबंधित वाहन चालकांकडून अंदाजे 2 लाख रुपये घेऊन वाहन सोडल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याशिवाय संबंधित शेतमालक अर्जुन राऊत यांनीही कोणतीही शासकीय परवानगी न घेता गौण खनिज उत्खनन केल्याचे नमूद करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकारामुळे शासनाचा महसूल बुडवल्याबरोबरच अवैध व्यवसायाला प्रोत्साहन मिळत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या संदर्भात अन्याय निवारण सेवा समितीचे अध्यक्ष अरुण रोडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन संबंधित तलाठी व इतर जबाबदार अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान या प्रकरणी 21 दिवसाच्या आत ठोस निर्णय न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे. पारनेर तहसील कार्यालयाअंतर्गत असणारे मौजे ढवळपुरी गाव आणि त्या गावचे कामगार तलाठी श्री लोंढे भाऊसाहेब जे के रेंज हद्दीमध्ये जे वाहतूक अवैध माती वाहतूक करून जे राऊत म्हणून आहेत, 584 गट नंबर आहे, त्या गटामध्ये ते वाहनं खाली माती खाली होत होती. तर याबाबत ते असणारे तलाठी या त्या ठिकाणी जाऊन आर्थिक तडजोड करून सुमारे 2 लाख रुपयाची तडजोड होऊन ती वाहनं सोडून देण्यात आली. याबाबत आम्ही सीसीटीव्ही फुटेज त्याचं कव्हर करून आणि संबंधित विभागाला ती तक्रार करण्यात आली की अशा अधिकाऱ्यावर कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी व त्यांनी जाणीवपूर्वक पदाचा गैरवापर करत स्वतःच्या हितासाठी त्या पदाचा वापर करून अवैध धंद्याला पाठबळ दिल्याने अशा बेजबाबदार अधिकाऱ्यावर महाराष्ट्र नागरिक सेवा शिस्त व अपील 1979 अन्वये नागरिक सेवा शिस्त अपील 1979 अन्वये सेवा शिस्त भंग कारवाई करण्याचे आदेश आणि त्या सेवा शिस्त अधिनियमाने त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई व्हावी यासाठी संबंधित विभागाला म्हणजे विभागीय आयुक्त असेल आणि जिल्हाधिकारी अहिल्यानगर असेल आणि उपविभागीय श्री पारनेर श्रीगोंदा या असेल तर या विभागाने कारवाई करावी. अन्यथा त्या अधिकाऱ्यावर कारवाई नाही झाली तर जिल्हाधिकारी कार्यालय उपोषण लाभ बसणार अन्याय निवारण सेवा समितीच्या वतीने. परंतु या अधिकाऱ्याला जे पाठबळ जे होतं अवैध मातीवाल्या गौण खनिज विभागाचं मातीवाले जे माफिया आहेत यांचं जर पाठबळ असेल आणि किती समजा त्यांनी वरिष्ठ राजकीय वर्ग असतील, परंतु जर एखादा अधिकारी कायद्याच्या कचाट्यामध्ये जर अडकला असेल तर राजकीय वर्ग असतो सुद्धा त्याला काही करू शकत नाही. परंतु अशा बेजबाबदार अधिकाऱ्याला आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कोट्यवधी रुपयाचा महसूल जर ती जी आज या भागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाहनं चालतात, ही वाहनं संबंधित अधिकाऱ्यांनी जर पकडून ती जर तहसील कार्यालय पारनेरला जमा केली असती तर कोट्यवधी रुपये महसूल हा पारनेर तहसीलला जमा झाला असता. म्हणजे कोट्यवधी रुपयाची नुकसान या बेजबाबदार अधिकाऱ्यामुळे झालेली असल्यामुळे याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून आणि ती जी माती चोरी आहे त्या माती चोरीला पाठबळ दिलं त्याच्यामुळे याच्यावर कायमस्वरूपी सेवा शिस्त म्हणजे बडतर्फ करण्यात यावं याची कारवाई करावी. आणि याच्या हा जो अधिकारी आहे याचे माफिया व अवैध वाळू माफिया
मुरुम माफिया यांचे आर्थिक हितसंबंध आहेत. या हितसंबंधासाठी संबंधित असणारे जे अवैध माती माफिया आहेत यांचे मोबाईल लोकेशन आणि याचे मोबाईल लोकेशन यांचे सीडीआर तपासण्यात यावे. त्यानंतर ध्यानात येईल की या अधिकाऱ्याशी किती माफियाशी आर्थिक हितसंबंध आहेत आणि किती जवळीक आहेत. त्याच्यामुळे आता म्हणजे या आज जे कोकेरेंज जे क्षेत्र आहे त्या क्षेत्र आज म्हणजे जे सैनिक लोक आहेत त्यांना प्रशिक्षणासाठी ते आरक्षित केलेलं आणि त्या ठिकाणाहून चोरी होती ही विशेष बाब आहे. आणि या जरी या विशेष एवढी मोठी बाब असून सुद्धा प्रशासन दुर्लक्ष का करतं, तर असे जर आर्थिक संमत करणारे जर अधिकारी त्या कर्मचारीवर त्या ठिकाणी नेमणूक असेल तर अशा अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी बडतर्फ करण्यात यावे. यासाठी अन्याय निवारण सेवा समितीने 15 दिवसाची मुदत दिलेली. 15 दिवसात या अधिकाऱ्यावर कारवाई झाली तर आम्ही उपोषणाला बसणार. धन्यवाद.